श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओळखलेच असेल आज काय आहे, गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे कोण हो? गुरु म्हणजे आपली आई. आपली आईच आपली पहिली गुरु असते. आपल्याला चालायला, बोलायला, राहायला, शिकायला सगळं काही ती शिकवत असते बघा. एवढंच काही की तिला भूक लागलेली सुद्धा कळते. तिला शाळेतून आल्या आपल्या मुलांना काय लागतं काय नाही हे सगळं तिला कळतं. मग ती गुरुच येते. पहिली गुरु ही आपली आई असते आणि दुसरी गुरु असतात ती शाळेतली शिक्षिका किंवा शिक्षक. आता काही बघा मुलं मुली शाळेमध्ये जाऊन ते शिक्षकांचे पाय वगैरे धुतात, औक्षण करतात, नारळ देतात, फुलं वगैरे त्यांना देतात. तर असं म्हणतात महर्षी व्यास पौर्णिमा पण म्हटलं जातं बघा. तर महर्षी व्यासांनी महाभारत, 18 पुराण आणि अनेक महान म्हणजे ग्रंथ लिहिलेले आहेत बघा त्यांनी. त्यामुळं त्यांना हे गुरु पण मानले जातात. त्यांची पण खूप म्हणजे माहिती आहे बघा महर्षी व्यासांची. तर आमच्याकडे ना स्वामी समर्थांची मूर्ती आहे. तर आमच्याकडे पण गुरुपौर्णिमा खूप छान साजरी केली जाते. स्वामींना छानपैकी आंघोळ घातली जाते, छान हार घातला जातो. तुम्ही माझ्या छोटे जे व्हिडिओ आहेत बघा शॉर्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला माझी स्वामींची मूर्ती दिसेल बघा. छान मूर्ती आहे माझी. आणि खूप काही दिले मी म्हणते ना स्वामींनी. ते गुरुच आहेत आज आमच्या घरामधले. गुरुबद्दल काय बोलायचं आणि किती बोलायचं. त्याच्यामुळं ही गुरुपौर्णिमा की कसं सगळं लहानपण आठवतं बघा. आपली शाळा, आपण शाळेमध्ये काय काय केलेलं असतं, गुरूंच्याबद्दल काय केलेलं असतं, गुरूंच्याबद्दल लिहिलेलं असतं. त्यावेळेला बघा भाषणं वगैरे व्हायची, गुरूंच्याबद्दल बोला वगैरे. म्हणजे ते वेगळीच तो काळ होता बघा शाळेमध्ये. आता आजकाल तसं नाही आहे. आजकाल मुलं काय करतात, आपली फुलं घेऊन जातात आणि गुरूंना देतात आणि त्यांच्या पाया पडतात. गुरुची माहिती कळाली पाहिजे, ही घराघरातून दिली गेली पाहिजे, अशी ही गुरुपौर्णिमा आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला? श्री स्वामी समर्थ.